कोरेगाव तालुक्यातील एकंबे जिल्हा परिषद गटातील सापगाणामधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आपशिंगे गावचे सुपुत्र अजिंक्य कदम यांच्या प्रचारासाठी काढलेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। रॅलीला होणाऱ्या गर्दीचा सैलाब विरोधकांना धडकी बसवत असल्याची चर्चा गावोगावी सुरू आहे। सातारा जिल्ह्याचे खासदार नितीन पाटील यांचा विश्वासू शिलेदार म्हणून अजिंक्य कदम यांना ओळखले जाते। युवकासह सर्वसामान्य जनतेच्या अडचणीच्या काळात काळ्या रात्रीही मदतीला धावून जाणारं युवा नेतृत्व सापगाणातील जनतेला आपलंसं वाटत आहे। खासदार नितीन पाटील यांनी सापगाणाच्या विकासाची जबाबदारी पंचायत समिती सापगाणाच्या उमेदवारीच्या माध्यमातून अजिंक्य कदम यांच्यावर सोपवली आहे। मतदारसंघातील प्रत्येक गावात असलेल्या दांडग्या जनसंपर्काच्या आधारे अजिंक्य कदम यांच्या सुरू असलेल्या प्रचाराला उदंड प्रतिसाद मिळत आहे। घरोघरी जाऊन प्रचारासाठी बोलवलेले नागरिक नसून स्वतः स्वयंस्फूर्तीने रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांच्या गर्दीने विरोधकांना धडकी बसत असल्याची चर्चा गावोगावी सुरू आहे। महाराष्ट्र राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या मायक्रो प्लॅनिंगनुसार अजिंक्य कदम यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे। कुठल्याही परिस्थितीत अजिंक्य कदम यांना निवडून आणण्याची जबाबदारी या नेत्यांनी घेतल्याने सापगाणातील लढतीकडे लक्ष लागले आहे। अजिंक्य कदम यांच्या खांद्याला खांदा लावून युवा नेते भरत कदम, तुषार जाधव, विकास कदम यांच्यासह प्रत्येक गावातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी घर टू घर व अगदी रानोमाळ जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत। त्यामुळे अजिंक्य कदम यांच्या नावाचा बोलबाला चांगलाच वाढला आहे।